हॅलो. प्रशांत दहिरे, मी MBBS MD आहे, मेडिसिन स्पेशलिस्ट आहे. गेली 17 वर्ष झालं मी MBBS आणि MDच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. रोग होण्याच्या अगोदर तो टाळायचा कसा या बाबतीचं एज्युकेशन आपण MBBS आणि MDच्या विद्यार्थ्यांना देतो. तर आज मी ज्या पाण्याविषयी माहिती सांगणार आहे त्या कंपनीचं नाव आहे एनर्जी. ही एक जपानची कंपनी आहे, 50 वर्ष जुनी कंपनी आहे आणि त्याचं जे वॉटर आहे त्याला म्हणतो आपण केंगेन वॉटर. केंगेन तुम्ही नाव कधी ऐकलंय का? केंगेन हा एक जपानीज वर्ड आहे. केंगेन मीन्स रिटर्न टू ओरिजिन. पूर्वी आपले आजोबा पंजोबा वाहतं पाणी प्यायचे, झऱ्याचं पाणी प्यायचे. आज आपल्याला तसं पाणी भेटतंय का? वाहतं पाणी, झऱ्याचं पाणी आज भेटत नाही. त्याच्यामुळे जपानची ही जी कंपनी आहे त्यांनी हा वर्ड केंगेन दिलेला आहे. कारण बाळाचा जन्म आईच्या पोटामध्ये कसा होतो? पाण्यामध्येच होतो आणि अल्कलाईन एन्व्हायरमेंटमध्ये होतो. परंतु माणसाचा मृत्यू जो आहे तो ॲसिडिक होऊन माणूस मरतो. ॲसिडिक कशामुळे होऊन मरतो? कारण त्याचं जे खानपान आहे हे सगळं कसं आहे? आज ॲसिडिक आहे आणि ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये विविध आजार जे आहेत माणसाच्या शरीरात फार आजार होतात. परंतु जसा जन्म अल्कलाईन होतो तसंच जर आपलं पूर्ण आयुष्य व्यतीत जर झालं तर आपल्या शरीरामध्ये आजार येणार नाही आणि निरोगी आणि लंब आयुष्य आपल्याला जगायला भेटेल. त्याच्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे रिटर्न टू ओरिजिन त्याला आपण केंगेन असं म्हणतो. त्याला हा वर्ड दिलेला आहे. आता पाणी हा का महत्त्वाचा आहे? आज पाणी हा विषयाबद्दल आम्ही का माहिती सांगत आहोत? कारण आपलं शरीर जे आहे हे 70% पाणी आहे. 65 ते 70% पाणी. आपलं ब्रेन जे आहे 83% पाणी आहे. आपल्या किडनीज 83% पाणी, आपले लंग्स 85% पाणी आणि आपलं रक्त जे आहे हे 94% पाणीच आहे. बरोबर आहे. परंतु आपण जर आज आजारी पडलो तर आपण काय करतो? डॉक्टर बदलतो, गोळ्या औषध बदलतो, सप्लिमेंट बदलतो. परंतु कधी पाणी बदलतो का आपण? किंवा डॉक्टरांनी कधी आपल्याला सल्ला दिलेला पाहिलाय का की तुम्ही तुमचं पाणी बदला? कारण आम्हीच आता डॉक्टरांना शिकवतो. मीच आता 17 वर्ष झालं फ्युचर भावी जे डॉक्टर्स असतात त्यांना शिकवतो आणि पाणी हा विषय माझ्याच विभागाकडे आहे. आम्ही काय शिकवतो? पाण्याचं निर्जंतुकीकरण कसं करायचं, क्लोरीन टाकून. क्लोरीन टाकलेलं आहे किंवा नाही ते कसं ओळखायचं, किंवा पाणी फिल्टर कसं करायचं. याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त काही मुलांना शिकवत नाही. आणि जपान आज भारतापेक्षा किंवा अमेरिकेपेक्षा 50 वर्ष पुढे का आहे? ड्यू टू ओनली सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ते अशा काही गोष्टी त्यांनी अडॅप्ट केलेल्या आहेत की त्यांचं जीवनमान जे आहे 100 वर्ष 150 वर्ष जगतात ते जपानीज लोक. तर त्याच्यामुळे आज हा विषय जो आहे फार महत्त्वाचा आहे. आज साधारण ग्रॅज्युएशनला सुद्धा पास व्हायला किती टक्के लागतात सर? 35%. आज आपण फक्त 30%चाच अभ्यास करत आहोत. म्हणजे खानपान, गोळ्या औषध किती टक्क्यामध्ये? 70% जर पाणी असेल तर राहिलेलं किती टक्के? 30%. मग आपण आरोग्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये आपण पास होऊ का? 70%कडे आपण दुर्लक्ष करत आहोत ना. त्यासाठी पाणी हा विषय फार महत्त्वाचा आहे. कारण आपलं शरीर जे आहे हे 60 ट्रिलियन सेल्स पासून बनलेलं आहे. आता वरून जरी असं एक संघ शरीर आपल्याला दिसत असेल तरी हे शरीर कशापासून बनलेलं आहे? पेशीपासून. पेशीपासून टिश्यू बनतात, अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन बनतात आणि अनेक ऑर्गन एकत्र येऊन सिस्टीम बनते आणि अनेक सिस्टीम एकत्र येऊन आपलं शरीर बनतं. तर त्याच्यामध्ये बेसिक युनिट काय आहे? सेल्स. या पेशींना काय लागतं? खाद्य, ऑक्सिजन आणि फूड. नाकातून आपण श्वास घेतो, तो रक्तामध्ये मिसळतो आणि तो पेशीपर्यंत पोहोचती केला जातो. आपण जे काही खातो पितो ते रक्त काय करतं? शोषून घेतं आणि ते पेशीपर्यंत पोहोचती केलं जातं. परंतु रक्त काय आहे? 94% पाणीच आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये कोणतं पाणी तुम्ही टाकत आहात याच्यावर डिपेंड आहे की हे ऑक्सिजन आणि फूड किती प्रमाणात तुमच्या पेशीपर्यंत पोहोचती केली जाते. बरोबर आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही शहरामध्ये 90% पाणी सप्लाय जो आहे हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आहे. आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा ही जी पाईपलाईन आहे जमिनीच्या खाली कधी अंतरलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही माहीत. त्याच्या आतमध्ये कधी तुम्ही डोकावून पाहिले का? पाईपाच्या आतमध्ये किती थर जमा झालेले आहेत? माहीत नाही. त्याच्यामध्ये कोणत्या गटारीचं किंवा कोणत्या लॅट्रिनचं पाणी मिक्स होतं आहे तुम्हाला माहीत आहे का? माहीत नाही. दुसरं, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये क्लोरीन नावाचा घटक असतो आणि या क्लोरीनमुळं 93% कॅन्सरचं प्रमाण होतं. हे मी नाही सांगत, आता हे विविध सायंटिस्ट लोक सांगतात. हे एक पुस्तक आहे किलिंग कॅन्सर नॉट पीपल, रिटन बाय डॉक्टर रॉबर्ट जी राईट आणि हे अमेरिकेच्या अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. आणि हे
डायरेक्टर अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट. आणि हे ह्यांच्या पुस्तकामध्ये काय सांगतात की आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये 93% प्रमाण जे आहे, आता एवढं फक्त वाचून घेऊ, तर कॅन्सर रिस्क chlorinated water is 93% higher than those who do not. बरोबर आहे. म्हणजे जे लोक क्लोरीन टाकलेलं पाणी पितात त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका किती 93% वाढतो. थर्ड एडिशन आहे हे कॅन्सरचं अमेरिकेमध्ये बायबल समजलं जातं. हे मी सांगतो का, हे सायंटिस्ट लोक सांगतात. त्याच्यामुळे जर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी पित असाल तर तुम्ही एक प्रकारे टॉक्सिक वॉटर पित आहात. बरोबर आहे. दुसरं, घरोघरी ह्या मशिनी आहेत, त्याला म्हणतो आपण रिव्हर्स ऑस्मोसिस टेक्नॉलॉजी. बरोबर आहे. ही सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं बॅन केलेली आहे. कारण ही काय करते की टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या पाण्यातले 92 ते 99% आवश्यक घटक निघून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला एक प्रकारे एक ॲसिडिक वॉटर किंवा मृत पाणी तुम्हाला भेटतं आणि ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतं. त्याच्यामुळे अशा पहा वेगवेगळ्या न्यूज WHO ने चेता या आरो का पाणी बन सकता है मौत का कारण, हे सगळ्या वेगवेगळ्या न्यूज आहेत त्याच्याशी रिलेटेड. त्याच्यामुळे हे सुद्धा पाणी घातक आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की त्या मशीनमध्ये जर आपण असं डर्टी वॉटर जर फिरवलं तर ते कसं होतं, क्लीन दिसतं. परंतु फक्त क्लीन वॉटर म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं नव्हे. कारण मी जर असं काहीतरी इथं ठेवलं तर तुम्ही काय म्हणाल, सगळं एकदम क्लीन आहे, स्वच्छ आहे, पिण्यायोग्य आहे, काही अडचण नाही. जे आपण अशीच टेस्ट करतो ना. परंतु नुसतं क्लीन दिसणं म्हणजे स्वच्छ नव्हे. तुमच्या पाण्यामधले जे न दिसणारे जे घटक आहेत जे तुम्हाला आजारी बनवतात ते निघालेत का, त्याच्यामध्ये हे सगळे घटक आहेत. आर्सेनिक आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, नायट्राइट्स आहेत, हार्मोन्स आहेत, लीड आहे, मर्क्युरी आहे, गोळ्या औषधाचे अंश आहेत, हे सगळे तुमच्या पाण्यातून निघालेत का, हे सुद्धा फार महत्त्वाचं. जे दिसत नाहीत पाण्यामध्ये तुम्ही कुणी टेस्ट नाही करत. परंतु आपली ही जी मशीन आहे, हे जे जपानचं आयोनायझर आहे, हे आयोनायझर जे आहे याला हे वॉटर क्वालिटी असोसिएशनचं गोल्ड सील प्राप्त आहे. आणि ही अमेरिकेची स्वायत्त संस्था आहे WQA. तुम्ही जर इंटरनेटवर जर टाकलं तर ही एकमेव अशी कंपनी आहे जिला वॉटर क्वालिटी असोसिएशनचं गोल्ड सील आहे. आणि ह्याच्यामध्ये एक तिथं फिल्टर असतो. तो फिल्टर जो आहे ते सगळे घटक शोषून घेतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे वॉटर ह्या पाईपमधून जे पाणी भेटतं ते सर्व हे घटक मुक्त पाणी भेटतं. ते आपल्या शरीरासाठी फार चांगलं असतं. त्याच्यानंतर आपल्या जगामध्ये असे काही झरे आहेत ज्याचं तुम्ही जर पाणी पिलं तर तुमच्या शरीरातले आजार नष्ट होतात. फॉर एक्झाम्पल गंगोत्रीचं पाणी तुम्ही जर हिमालयामध्ये जर गेले तिथं गोमुखातून ओरिजिनल हिमालयामध्ये जे गोमुखातून पाणी पडतं ते तुमच्या शरीरासाठी फार चांगलं असतं. तिथं साधू संत 100 वर्ष, 1.5 वर्ष, 150 वर्ष कोणताही आजार नसताना राहतात, जगतात. बरोबर आहे. दुसरं आहे मक्कामध्ये झमझमचा झरा आहे. तुम्ही पाहिला असेल, मुसलमान लोक तिथं जाऊन पाणी आणतात आणि ते पाणी पिल्यानं त्यांच्या शरीरात नष्ट होतात. तिसरं, तुम्ही यूट्यूबवर गुगलवर सर्च करा, हुंजा व्हॅली, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हुंजा व्हॅली आहे. तिथं 100 वर्षाच्या लेडी आपल्याकडल्या 25 वर्षाच्या लेडीसारख्या दिसतात, मुलीसारख्या दिसतात. आणि 100 वर्षाच्या लेडी बाळांना जन्म देतात. कशामुळे? कारण त्यांचं पाणी वेगळं आहे. दऱ्याखोऱ्यातलं वाहणारं पाणी ते पितात. बरोबर आहे, फक्त पाणी वेगळं आहे. तिसरं, फ्रान्समध्ये लॉर्डेसचा झरा आहे. लॉर्डेस तुम्ही गुगलवर जर टाईप केलं, लॉर्डेस फ्रान्स, आपला विराट कोहली इथलं पाणी पितो. रोज त्याला फ्रान्सवरून पाणी येतं 5000 लिटरचं. ब्लॅक वॉटर आता हा फ्रान्स झऱ्याचं पाणी पितो. ब्लॅक वॉटर तर फक्त अल्कलाईन आहे. परंतु हे लॉर्डेस, नीता अंबानी सुद्धा इथलं पाणी पिते. खास तिला सोन्याचं एक खास तिच्यासाठी एक बनवलेलं आहे 1 लिटरचं वेगळं डिझाईन आणि त्या बाटलीमध्ये या झऱ्याचं पाणी येतं. रशियामध्ये सुद्धा एक झरा आहे. तर हे असे झरे आहेत की जिथं व्हीलचेअरवर पेशंटची रांग लागते तिथलं पाणी पिण्यासाठी, आजारी पेशंटची. कारण ते पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातले आजार नष्ट होतात. तर या कंपनीनं या सर्व झऱ्यावर 50 वर्षापूर्वी संशोधन केलं आणि एक अशी टेक्नॉलॉजी विकसित केली. 20 वर्ष संशोधन करून तुमच्यासमोर जी मशीन दिसत आहे या मशीनमध्ये ती टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे. सोनं आज कसं तोळा आहे? 75-80 हजार रुपये तोळा आहे. सोन्यापेक्षाही महाग धातू जो आहे तो आहे प्लॅटिनम. प्लॅटिनम धातूच्या या मशीनमध्ये 7 प्लेट्स आहेत. ज्यावेळेस तुमचं साधं पाणी, हे आपले फिल्टरचं पाणी आपण त्या मशीनमधून फिरवतो, प्लॅटिनम धातूच्या प्लेटमधून फिरवतो, त्यावेळेस त्या पाण्याचं जे आहे इलेक्ट्रोलायसिस होतं. इलेक्ट्रोलायसिस
इलेक्ट्रोलायसिस या प्रोसेसच्या माध्यमातून चांगलं पाणी वरच्या पाईपमधून पडतं आणि आपल्याच पाण्याचा खराब पार्ट जो आहे तो खालच्या पाईपमधून बाहेर निघतो. लक्षात आलं? हे कशामुळे होतं? त्याच्यामध्ये असणाऱ्या प्लॅटिनमच्या प्लेट्समुळं, प्लॅटिनम प्लेट्स प्लस इलेक्ट्रिक करंट, त्याच्यामुळे या पाण्याचं इलेक्ट्रोलायसिस होतं आणि आपल्याला एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी वरच्या पाईपमधून. ही जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी 20 वर्ष संशोधन करून विकसित केलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता या कॅंगेन वॉटरमध्ये अशा कोणत्या प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळं हे आपल्या गंगोत्रीसारखं पाणी आपल्या घरी प्यायला लागतं? तर या 3 प्रॉपर्टी असतात. सगळ्यात पहिलं आहे अँटीऑक्सिडंट युक्त प्रॉपर्टी, दुसरी आहे अल्कलाइज्ड वॉटर आणि तिसरी आहे मायक्रो क्लस्टर्ड वॉटर. आता एक एक प्रॉपर्टी पाहूयात आपण. सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी कशी ओळखायची? त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याचा ORP काढावा लागेल. ORP म्हणजे काय? त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल ऑफ द वॉटर. आता हा ORP कसा काढायचा? जेवढा -ORP तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं, जेवढं प्लस म्हणजे कसं झालेलं आहे, ते ऑक्सिडाइज झालेलं आहे, खराब झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल ॲपल जर आपण कट केला, फ्रेश ॲपल कोणत्या कलरचा असतो? व्हाईट कलरचा. तो जर थोड्या वेळा हवेच्या संपर्कात आला ऑक्सिडाइज होतो, बरोबर आहे, काळा पडतो. तुम्ही काळा ॲपल खाणार का व्हाईट खाणार? व्हाईटच खाणार. तसं पाणी ऑक्सिडाइज झालंय, खराब झालंय का फ्रेश चांगलं आहे, तुम्हाला कसं ओळखू येणार? नाही ओळखू येत. त्यासाठी आम्ही हे जे आहे तुमच्या समोर लाईव्ह मध्ये दाखवतो, ORP काढून दाखवतो. आता ORP कसं काढायचं? तर माझ्याकडे एक मशीन आहे, हे माझ्याकडे ORP मीटर आहे आणि हे ORP मीटर 20,000 रुपयाचं ORP मीटर आहे. ज्यावेळेस मी हे प्रत्येक पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस मला एक रिडिंग येते. ती रिडिंग कशी आहे आपण आता पाहूया. ठीक आहे, आता प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकतो. ही हवा ऑक्सिडाइज आहे. आता तुमचं पहिलं जे वॉटर आहे आपल्या घरातलं आरोचं, पहा किती रिडिंग आहे. मायनस आपला प्लस 260, 250च्या पुढे आहे, प्लस 265, 66. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे पहा किनले 300च्या पुढे काय ऑक्सिडाइज आहे ना, कधी बाटलीत भरले आपल्याला माहित नाही. प्लस 300च्या पुढे आहे. त्याच्यानंतर हे ॲक्वाफिना 320च्या पुढे, हे अजून जास्त ऑक्सिडाइज आहे. त्याच्यानंतर हे कोल्ड ड्रिंक 400, कार्बोनेटेड ड्रिंक 486च्या पुढे आहे, ऑक्सिडाइज. बरोबर. आणि हे प्लस 250चं 260चं पाणी ज्यावेळेस आपल्या मशीनमधून फिरतं त्यावेळेस पहा मायनस किती? 600. बरोबर आहे. मायनस करंट, मायनस मिलीवोल्ट, -600चं पाणी, -600 मिलीवोल्ट करंट आहे. एका जांभळामध्ये -1 असतो, एका अंगूरमध्ये -1 असतो, ग्रीन चहामध्ये -100 असतो. आपण 600 जांभळं खातो का? एका ग्लास पाण्यामधून तुम्हाला 600 जांभळाची पावर मिळते. बरोबर आहे. आणि हे तुम्ही हां सर, जांभळाची गुड पावर मॉर्निंग. एका ग्लास हा पाण्यामध्ये डेमो चालू आहे. लक्षात आलं? त्यासाठी ओके. हे मायनस आणि प्लस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे आता मायनस प्लस का महत्त्वाचं आहे? कारण एक सायंटिस्ट आहे, त्यांनी हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक जे आहे व्होल्टेज, त्याचं नाव आहे Healing हिलिंग is इज व्होल्टेज. voltage. तुम्ही जर अमेझॉनवर हे टाईप केलं पुस्तक हिलिंग इज व्होल्टेज, हे पुस्तक 10,000 रुपयाचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये हे डॉक्टर जेरी टेनंट काय लिहितात की आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये करंट असतो, प्रत्येक पेशीमध्ये, आणि तो करंट मोजता येतो. आणि हा करंट जो आहे हा -50 मिलीव्होल्ट करंट असला पाहिजे प्रत्येक पेशीमध्ये. आता हा करंट -50 मिलीव्होल्ट करंट जर असला तर काय होतं? तर पहा, -50 मिलीव्होल्ट करंट असेल तर काय होतं? आणि हा जर करंट कमी झाला, -10 झाला, आजारी पण आणि हा जर +30 झाला, कॅन्सर. बरोबर. मी सांगतोय का? हे सायंटिस्ट लोक सांगतात, त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात की -50 मिलीव्होल्ट जर तुमच्या शरीरामध्ये करंट असेल तर काय होतं? नेट इम्युन सेल्स. हा करंट जर कमी झाला, -10 झालं तर तुम्ही सिक, आणि हा अजून कमी झाला, +30 झाला तर कॅन्सर होतो शरीरात.
याचा अर्थ आता निसर्गामध्ये हा करंट कुठून मिळतो? तुम्ही शेतामध्ये, काळ्या शेतामध्ये अनवाणी फिरा, त्या शेताच्या मातीमधून तुमच्या शरीराला करंट मिळतो, बरोबर? किंवा तुम्ही गाईला आलिंगन द्या, गाईकडून तुम्हाला करंट मिळतो. झाडाला आलिंगन द्या, झाडाकडून करंट मिळतो. धबधब्याच्या खाली आंघोळ करा, धबधब्याच्या पाण्यातून तुम्हाला करंट मिळतो. हे आपण आज रोज करतो का? हा करंट कुठून मिळणार आहे? परंतु जे रोज आपण पाणी पितो, आपल्या शरीराला जवळपास 3 ते 4 लिटर पाणी लागतं. ते पाणी जर आपण प्लस 250 करंटचं जर टाकत असाल तर आपल्या शरीरामध्ये मायनस करंट राहील का? शक्यच नाही राहील. त्यासाठी आपलं हे जे पाणी आहे अँटी ऑक्सिडंट युक्त -600 -700 करंटचं आपल्याला मशीन पाणी देतं, जे तुमच्या शरीरासाठी निरोगी ठेवण्यासाठी उपयोग. बरेच लोक म्हणतात आम्हाला हे मशीनचं काही कळत नाही, हे मशीनचं आम्हाला काही कळत नाही, आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगा. तर त्यांच्यासाठी माझ्याकडे हा एक इंडिकेटर आहे, हा कुठेही तुम्हाला मेडिकलवर मिळेल, त्याला फेनॉल्फथालीन इंडिकेटर म्हणतात. हा जर इंडिकेटर मी ह्या पाण्यामध्ये जर टाकलं तर तुमचं पाणी मृत आहे का जिवंत आहे हे सांगतं. पहा आता हे काहीतरी इंडिकेटर टाकल्यानंतर काहीतरी रिॲक्शन देईल तुमचं पाणी. काय रिॲक्शन आहे का? काय रिॲक्शन आहे का? काय रिॲक्शन आहे का? नाही काय रिॲक्शन आहे का? नाही. हे पहा. टाकल्या कसं झालं? पिंक झालं. तुम्ही केदारनाथला जा, तिथल्या पाण्यामध्ये हे घेऊन जा, असं पिंक पाणी मिळेल. बद्रीनाथला जा, तिथल्या झऱ्याच्या पाण्यामध्ये टाका, तुम्हाला असं पिंक पाणी मिळेल. गंगोत्रीला जा, तिथल्या पाण्यामध्ये टाका, असं पिंक मिळेल. परंतु हे सगळे कसे आहेत? मृत आहे. हे आपल्या शरीरासाठी काही उपयोगाचे नाही. फेनॉल्फथालीन इंडिकेटर हा कुठेही मेडिकलवर केमिकलवाल्याकडे तुम्हाला मिळून जाईल. फेनॉल्फथालीन इंडिकेटर लक्षात आलं? तर हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मला बाहेर जावं लागतं, ठीक आहे, मी घरी मशीन बसवली, मला बाहेर जावं लागतं, बाहेरचं पाणी प्यावं लागतं, काय हरकत नाही. तुम्ही बाहेर गेले, बाहेरचं बॉटलचं पाणी पिले, तुमच्या जीवनपणाला काही फरक पडला का? नाही. बरोबर आहे. किंवा ॲक्वाफिना पिले तुम्ही बाहेर जाऊन, तुमच्या जीवनपणाला काही फरक पडला का? नाही. परंतु घरी या, तुम्ही हे ऑलरेडी अगोदरपासून हे सगळे पाणी पित असाल, घरी या, मशीन चालू करा आणि मशीनचं फ्रेश पाणी प्या. पहा आता आला का जीवनपणा? किनले पिलेलं असेल, आला का जीवनपणा? ॲक्वाफिना पिलेला असेल, आला का जीवनपणा? परंतु तुम्ही जर स्प्राईट जर पिलेला असेल तर अशा 32 बाटल्या जरी पिल्या तरी जीवनपणा येणार नाही. आणि असा एक घोट जरी पिला तरी हे बघा स्प्राईटने काय केलं, मारून टाक. इव्हन केंगेन वॉटरला सुद्धा मारून टाक. एक घोट सुद्धा सोडा कार्बोनेटेड फार आपल्या शरीरासाठी घातक आहे. लक्षात आलं? पहिली प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवतो. पूर्वी गरज नाही झऱ्याचंच पाणी पहिल्या नदीच्या पाण्यामध्ये डायरेक्ट कपडे नाही धुतले जायचे, डायरेक्ट संडासला नाही बसायचे, डायरेक्ट गटारीचं पाणी नाही सोडलं जायचं. हा हा हा. आता नद्या आणि तुमचं महानगर वसत गेले, त्यामुळे रेती उपसत गेले. तर मी एक प्रॉपर्टी सांगितली पाण्याची, अँटी ऑक्सिडंट युक्त प्रॉपर्टी, सगळ्यांना समजली, म्हणजे मायनस करंटची प्रॉपर्टी. आता दुसरी प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगत आहे, तुमचं पाणी अल्कलाईन आहे का ॲसिडिक आहे? तुमच्या रक्ताचा pH 7.3 असतो, म्हणजे स्लाइटली अल्कलाईन असतो. आता हा pH जर तुम्हाला मेंटेन करायचा तर तुम्हाला कसं पाणी प्यावं लागतं? ब्ल्यू झोनचं पाणी, अल्कलाईन पाणी प्यावं लागतं. बरोबर? तुम्ही जे ब्लॅक वॉटर म्हणत आहे ते ब्लॅक वॉटर काय म्हणून ते प्रचार करतात? अल्कलाईन. आम्ही ते डेमोसाठी सुद्धा ठेवत असतो ब्लॅक वॉटर, आज मी आणलं नाही. परंतु अल्कलाईन म्हणजे काय? ब्ल्यू झोन 8, 9 किंवा 10 या कलरचं जर पाणी असेल तर समजायचं ते तुमच्या शरीरासाठी कसं आहे? अल्कलाईन आहे. परंतु या कलरचं जर असेल 6, 5 किंवा 4 तर हे काय समजायचं? ॲसिडिक आहे. आता हे एक सायंटिस्ट आहेत डॉक्टर ओट्टो वार्बर्ग, यांना 1923 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. कशासाठी मिळालं? ते काय म्हणतात?
तुमच्या शरीरामध्ये जर ॲसिडॉसिस झाला आणि तुमच्या शरीरामध्ये पेशीमध्ये हायपॉक्सिया झाला तर त्या पेशीचं रूपांतर कॅन्सरच्या पेशीमध्ये होतं. ॲसिडॉसिस म्हणजे काय? तुमचं शरीर ॲसिडिक होतं, बरोबर आहे. आता आपण पाहूयात तुमचं हे जे पाणी जे आपण जास्तीत जास्त 3 ते 4 लिटर आपल्या शरीरामध्ये टाकत आहोत आणि आपलं शरीर 65 ते 70% पाणी आहे, ते पाणी आपण ॲसिडिक पित आहोत का अल्कलाईन पित आहोत? तर हे टाकण्यासाठी, हे कळण्यासाठी माझ्याकडे हा एक इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर जर आपण पाण्यामध्ये जर टाकला, युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशन, हे सुद्धा कुणाकडेही मिळेल केमिकलवाल्याकडे. तर हे जर टाकलं तर तुमच्या पाण्याला एक प्रकारे कलर देतो. तर हा कलर कोणता आहे ते आपण ओळखूयात असा फक्त भरासा. तर मी आता हे प्रत्येक पाण्यामध्ये टाकतो. तुम्ही सांगा तुमच्या पाण्याचा नंबर किती आहे. आता हे आपल्या घरचं पाणी आहे सर, किती नंबर आहे? 5 नंबर. 5 नंबरचा आहे. म्हणजे 100% ॲसिडिक, ॲसिडिक आहे. 100 पट. हा किल्ले तो पण 100 पट 6 नंबर. थोडंसं 6 नंबर. हे पण ॲसिडिकच आहे. ॲसिडिकच आहे. हे पहा ॲक्वाफिना, ते तर सगळ्यात जास्त आहे. अरे बापरे. ॲसिडिकच आहे. 5 नंबर. 5 नंबर. हे पहा स्प्राईट, स्प्राईट 4 नंबर 4. ॲसिडिक. आणि हे पाणी तुमचं हे 5 नंबरचं पाणी किंवा 5.5 नंबरचं पाणी ज्यावेळेस आपण मशीनमधून फिरवतो त्यावेळेस पहा किती नंबरचं होतं. 9 नंबर. 9. 9 नंबर ब्ल्यू झोन. देवदार. लक्षात आलं? हो. आलं का नाही ब्ल्यू झोनमध्ये? Blue zone. म्हणजे एवढंच एक कसं आहे अल्कलाईन वॉटर, बाकी सगळे कसे आहे Acidic. ॲसिडिक आहे. त्याच्यामुळे हे जर तुम्ही रोज पित असाल तर तुमचं शरीर कसं होणार आहे? Acidic. ॲसिडिक होणार आहे. ॲसिडिक जर तुमचं शरीर झालं तर त्याच्यामुळे शरीरामध्ये विविध व्याधी, तुमचं वयोमान कमी होणं, विविध आजार येणं शरीरामध्ये, म्हणजे हे सगळं फार कॉमन असतं ॲसिडिक येण्यामध्ये. परंतु तुमचं शरीर जर अल्कलाईन राहिलं तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही चिरतरुण दिसता, तुमच्या शरीरामध्ये व्याधी होत नाही, उत्पन्न होत नाही आणि तुमच्या शरीरामध्ये एनर्जी चांगली राहते, झोप चांगली येते, हे सगळे फायदे मिळतात. तुम्ही म्हणताल मला बाहेर जावं लागतं, बाहेरचं पाणी प्यावं लागतं. ठीक आहे, तुम्ही बाहेर गेले, घरी हे पाणी पित असाल, एखाद्या वेळी समजा बाहेर गेले, बाहेरचं पाणी पिले, तुमच्या अल्कलिनिटीमध्ये काही फरक पडला का? किंवा तुम्ही हे ॲक्वाफिना पिले, तुमच्या अल्कलिनिटीमध्ये काही फरक पडला का? कारण तुम्ही बफर झोनमध्ये ऑलरेडी तुम्ही काय करता? Alkaline water. अल्कलाईन वॉटर पित असता. त्याच्यामुळे जरी तुम्ही 1-2 दिवसासाठी बाहेरचं पाणी पिलं तरी तुमच्या शरीराला काहीही फरक पडत नाही. परंतु तुम्ही अगोदरपासून हे पाणी पित असाल, घरी या, मशीन चालू करा, मशीनचं पाणी प्या. आले का ब्ल्यू झोनमध्ये? आले का ब्ल्यू झोनमध्ये? आले का ब्ल्यू झोनमध्ये? परंतु तुम्ही स्प्राईट जर पिलेला असेल तर असं 32 बाटल्या जरी पिल्या तरी तुम्ही ब्ल्यू झोनमध्ये येणार नाही. याचा एक घोट जरी पिला, इव्हन केमिनला सुद्धा ॲसिडिक करून टाकतो. बर्निंग ट्रेन, कार्बन. लक्षात आलं की दुसरी प्रॉपर्टी खाली करतो. आणि आपल्या पाण्याने जे वेस्ट वॉटर जे काढलं, वरून किती 9.5चं काढलं आणि खालून जे आहे ते खालचं वेस्टेज वॉटर आहे, भरून द्यायचं. हां बरोबर. ते वेस्ट वॉटर आहे, ते वेस्ट वॉटरचा पीएच काय आहे बघा. साडेचार म्हणजे वरून 9.5चं काढलं आणि खालून 4.5. पाण्याचा टोटल पीएच 14 असतो. 14 मॅच झाला. 14 पीएच, वरून 9.5 आणि खालून 4.5. टोटल पीएच 14 झालं. म्हणजे हे पाणी जे आहे आपलं टेंगन वॉटर हे कसं आहे? अल्कलाइज्ड आहे, नॉट अल्कलाईन. बाजारामध्ये अल्कलाईन फिल्टर देणारे भरपूर कंपन्या आहेत जे म्हणतात आम्ही आमचं फिल्टर अल्कलाईन आहे. आम्ही कधी म्हणतो आम्ही दोन्ही पीएच चेक करतो, खालचं वेस्टेजचं आणि वरचं. जर दोन्हीचं पीएच 14 मॅच होत असेल, हे कसं आहे? नॅचरल अल्कलाईन आहे. म्हणजे झऱ्याचं कसं नैसर्गिक पद्धतीने अल्कलाईन होतं ना, तसं हे नैसर्गिक पद्धतीने अल्कलाईन. लक्षात आलं?
तिसरी प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवते. 2 प्रॉपर्टी दाखवल्या, एक मायनस करंटवाली प्रॉपर्टी, दुसरं ब्ल्यू झोन अल्कलाईन प्रॉपर्टी. आता तिसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे मायक्रो क्लस्टर. आता हे आपले नॉर्मल पाण्याचे मॉलिक्यूल जे असतात ते 20 ते 25 मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल असतो. केंगेन मशीन काय करतं, तुमच्या पाण्याला बारीक करतं, म्हणजे 5 to 6 मॉलिक्यूलचं पाणी मिळतं. ह्याला म्हणतात मायक्रो क्लस्टर, म्हणजे पाणी बारीक करतं. तर हे का उपयोगाचं आहे, हे एक सायंटिस्ट आहे डॉक्टर पीटर ॲग्रे, त्यांना सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे या डिस्कवरीसाठी. ते काय म्हणतात, एव्हरी सेल इज प्रायमरीली वॉटर. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशी ही कशी आहे, एक प्रकारे पाणीच आहे. आणि 2 पेशीमध्ये ॲक्वापोरिन्स असतात किंवा वॉटर चॅनल्स असतात. आणि या ॲक्वापोरिन्समधून हे जाड पाणी व्यवस्थित पास होत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या पेशीचं हायड्रेशन जे आहे ते व्यवस्थित होत नाही. परंतु हे बारीक पाणी जे आहे ते एका पेशीमधून दुसऱ्या पेशीमध्ये फार इझिली पास होतं आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं, तुमच्या पेशीचं हायड्रेशन जे आहे ते उत्तम प्रकारे होतं. आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे डिटॉक्सिफिकेशन आहे, तुमच्या शरीराला व्यवस्थित हायड्रेशन हे फक्त आपल्या केंगेन वॉटरमुळे होऊ शकतं. तर ही प्रॉपर्टी कशी ओळखायची, तर ही प्रॉपर्टी ओळखण्यासाठी माझ्याकडे आपल्या किचनमध्ये वापरले जाणारे काही वस्तू आहेत. तर आपल्या किचनमध्ये जिरे वापरतात फोडणीसाठी. कशासाठी वापरतात जिरे, काय उपयोग आहे, जिऱ्याची फोडणी का देतो आपण, शरीराला काय फायदा होतो, हा पाचनसाठी. पाचन, पोटासाठी थंड असतात ना जिरे, येस. त्याच्यामुळे आपण प्रत्येक फोडणीमध्ये आपले जिरे असतात. जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप. सोप देतो, बरोबर आहे, पाहुण्या रावळ्यांना सोप घेऊया थोडी थोडी. जिरं कुटून पहिला गुळ पाणी द्यायचे पाहुण्याला का. बडीशोपचं पण कुठून. आणि प्रत्येक फोडणीमध्ये हळद असते. हळद कशासाठी वापरतो, हळदीचा काय उपयोग आहे, अँटीबायोटिक, कलर येतो भाजीला, बरोबर आहे. आपण म्हणतो ना सर्दी पडसा खोकला झाला की हळदीचा चहा प्या किंवा जखमेवर हळद लावा, बरोबर आहे. तर हे सुद्धा आपण थोडी थोडी घेऊया. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा पदार्थ आहे आणि जो 60,000 रुपये किलो आहे, अँटी कॅन्सरच्या विरोधात फार कामाला आहे कर्क्युमिन. हे सुद्धा मी घेतलेलं आहे. तर हे पाणी जे आहे आपल्या घरचं पाणी, ते पाणी मी टाकूया. त्याच्यातून स्वयंपाक बनवता का तुम्ही सगळं, हां, तर हे पाणी आपण घेऊया. ठीक आहे, ते घरचं पाणी टाकलं आणि कॅंगेन वॉटर टाकतो. टाकल्या बघा काही फरक दिसतोय का तुम्हाला, टाकल्या बघा काही फरक दिसतोय का, त्याच्यात पण पहा टाकल्या काही फरक दिसतोय का, काय दिसतोय का फरक, ग्रीन कलर चेंज झाला, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कलर चेंज झाला म्हणजे हे पाणी जे आहे मायक्रो क्लस्टर्ड असतं, बारीक असतं. जिऱ्यामध्ये सॉलिड, जिऱ्यामध्ये शिरून त्याचा अर्क बाहेर काढला आणि तुमचं पाणी जे आहे हे अजून तसंच आहे, काहीच निघाला नाही अर्क. म्हणजे आपण पहा, आज आपण 10,000 15,000चा किराणा घरी भरत असतो. ह्या पाण्यामध्ये जर आपण सगळा स्वयंपाक बनवला तर आपल्या शरीराला किती टक्के मिळत असेल, काहीच 10% 20% जर का मिळतोय का आपल्याला माहीत नाही, असं काही सगळं बाहेरच पडतं. त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. इव्हन तुमच्या ह्याचा जो स्वाद जो आहे, ह्याचा तो जिराचा वास कशाचा जास्त, म्हणजे ह्याच्यात जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर तुमच्या अन्नाचा जो फ्लेवर आहे तो ओरिजिनल फ्लेवर तुम्हाला येईल. कशाचं जास्त, ह्याचं जास्त, कशाचा ओरिजिनल जिराचा वास येतोय का, येतोय का, कशाचं जास्त येतं बघा. म्हणजे तुमच्या अन्नाचा फ्लेवर सुद्धा वाढवण्याचं काम हे पाणी करतं. कशा झालं म्हणजे तुमच्या शरीराला न्यूट्रियंट्स तर घेतच, तसंच हळद ही पहा तुमच्या पाण्यामध्ये हळद जशाला तशीच पिवळी आहे, परंतु पावडरमध्ये सुद्धा आपलं पाणी घुसलंय आणि त्या पावडरमधला अर्क बाहेर काढायचा.
बरोबर आहे. लाल का झाली असेल हळद? कॅल्शियममुळे. राईट. हळद आणि चुना जर एकत्र मिक्स केला तर कलर कसा होतो? लाल होतो. चुना म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. मग आपण काय पाण्यात चुना टाकलाय का? नाही टाकला. परंतु तुमच्या पाणीमध्ये जे काही कॅल्शियम, मॅग्नेशियम, मिनरल्स आहेत ते आपल्या मशीनला वाया नाही जाऊ. ते वरच्या पाईपमधून काढले आणि त्याच्यामधलं कॅल्शियम आणि हळद ज्यावेळेस एकत्र आलं त्यावेळेस कलर कसा झाला? लाल. तुमच्या पाण्यामध्ये आहेत का कॅल्शियम? हे पाणी जर तुम्ही प्याल तर तुमच्या हाडाची सोड होईल, तुम्हाला रात्री झोप नाही येणार, तुम्हाला मानपाट दुखणार, सांधे दुखणार, ॲसिडिटीचा त्रास होणार. बरोबर आहे. हे जर तुम्ही पाणी पिलं तर तुम्हाला नॅचरली कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळे मिनरल्स तुम्हाला मिळतात. लक्षात आलं? तसंच बडीशेपचं सुद्धा. ही जी मायक्रो क्लस्टरिंगची जी पॉवर आहे लक्षात आली आता तुम्हाला? तिसरा डेमो हे आपण आता परत खाली करूया. हे सायंटिस्ट आहेत ज्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे की किलिंग कॅन्सर नॉट पीपल. हे कॅन्सरसाठी त्यांनी लिहिलं आहे की तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर होऊ नये. हे अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. ते काय म्हणतात की ह्या 10 गोष्टी तुम्ही जर रोज तुम्ही जीवनात केल्या रोजच्या रोज तर तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर येणार नाही. त्याच्यात 1 नंबरला त्यांनी लिहिलं यू शुड ड्रिंक अल्कलाइज्ड आयोनाइज्ड वॉटर. बरोबर. 1 नंबरला त्यांनी अल्कलाइज्ड आयोनाइज्ड वॉटरच तुम्ही पिलं पाहिजे. 1 नंबरला लिहिलं. बाय इलेजी कंपनी सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे दुसरे डॉक्टर आहेत डॉक्टर हिरोमी शिंदे. त्यांचं हे पुस्तक आहे एन्झाईम फॅक्टर नावाचं. तर हे जगातल्या टॉप 10 डॉक्टरमध्ये एक डॉक्टर आहे. त्यांनी एंडोस्कोपीचा कॅमेरा इन्व्हेंट केलेला आहे. म्हणजे आज जे डॉक्टर सगळे एंडोस्कोपी करतात ना ते फक्त आणि फक्त ह्या डॉक्टरमुळे करतात. त्यांनी हे एन्झाईम फॅक्टर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. मोर दॅन 2 मिलियन कॉपीज सोल्ड. ते त्यांच्या पुस्तकात काय म्हणतात? आय हॅव दिस इंडियन वॉटर मशीन इन माय लॅब ऑफिस. दिस इज द वॉटर आय ड्रिंक. This is the water I give to my patients because this water has the power of hydration, detoxification, antioxidation, page number 1. म्हणजे हे सगळे मोठे मोठे डॉक्टर जे आहेत ते त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या रिसर्चमध्ये हे पाणी जे आहे एंडोर्स करतात आणि त्यांनी टेस्ट केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये टेस्ट केलेलं आहे. डॉक्टर हिरोमी शिंदे यांच्या वेबसाईटवर जे हे फोटो आहे हे पहा. केमोथेरपीचं पेशंट हे नळाचं पाणी पितो. 3 महिने फक्त केंगेनं पितो. फरक दिसतो? दिसतोय फरक? दुसरा पेशंट आहे इन्फ्लमेशन. त्यांच्या शरीरामध्ये जर इन्फ्लमेशन झालं ते नळाचं पाणी पिऊन आणि फक्त 3 महिने केंगेनं पितो. फरक दिसतो? तिसरा पेशंट हा ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट आहे. हे नळाचं पाणी पितो. 3 महिने म्हणजे हे डॉक्टर स्वतः रिसर्च करून त्यांच्या वेबसाईटवर जे हे फोटो आहे त्या दोघांच्या वयामध्ये काही फरक दिसतो का? कोण जास्त वय वाटते, कोण कमी वयाचं वाटतं? जास्त वाटतंय का फरक? पण त्या दोघांचं वय 70 वर्ष वय आहे. 2009 मध्ये फोटो काढला होता. 70 वर्ष वयाचे होते आणि आता 2024 चालू आहे. त्यांचं वय आता 85च्या पुढे गेलं. हे आहेत केंगेनच्या मशीनचे सायंटिस्ट. अजून सुद्धा असाच चेहरा आहे. म्हणजे हे पाणी जर तुम्ही पिलं तर तुम्हाला चिर करून ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे. कारण त्या पाण्यामध्ये एक ब्युटी वॉटर नावाचं ऑप्शन आहे. ते जर तुम्ही त्या पाण्याने जर रोज चेहरा धुतला तर तुमचा चेहरा एकदम तजेलदार दिसतो, टवटवीत दिसतो. बरोबर आहे. तर मी तुम्हाला ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवणारच आहे. परंतु त्या अगोदर अजून एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. आता हे पाणी आहे. पाणी आपण बोटाचं टाकलेलं आहे. दोन पाण्यामध्ये आपण हे इंडिकेटर टाकलं. हे कसं आहे पाणी? ॲसिडिक आहे. 5 नंबर
तुम्हाला जर ऍसिडिटी झाली तुम्ही जर डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुम्हाला अशा गोळ्या देतात का ऍसिडिटीच्या? कोणती गोळी आहे? पॅन-40 170 रुपयाला स्ट्रीप आहे. एक गोळी 15 रुपयाला आहे. ऍसिडिटीसाठी देतात गोळी. Yes. तर एक गोळी ही क्रश केलेली आहे. एक गोळी मी याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे, ही गोळी टाकली इथून याच्यामध्ये टाकतो. आले दिवसांमध्ये म्हणजे डॉक्टरची एक गोळी मी घेतली आणि माझी ऍसिडिटी गेली. गायब, कमी झाली. बरोबर, ब्ल्यू झोन मध्ये आले ना तुम्ही. ऍसिड 5 नंबरचं 8-9 नंबरमध्ये कन्वर्ट केलं. आम्ही म्हणतो हेच गोळीचं काम जर पाण्याने केलं तर गोळी खाणार का पाणी पिणार? त्याचे पार्टिकल्स पण दाखवून द्या. हा? ते गोळ्यांचे पार्टिकल्स हा, असतात ना याच्यात. ते खाली खाली ते बघा. खाली जमा होतात. हे गोळी बघा. कधी निघेल तुम्हाला माहित नाही. आता हे दुसरे 2 व्यक्ती आहेत पहा. त्यांच्यामध्ये आपण असं समजूया जे माझ्याकडे बेटाडीन आहे. जखम साफ करण्यासाठी किंवा गुळण्या करण्यासाठी डॉक्टर देतात. हे एक प्रकारचं अँटीबायोटिक आहे. तर हे बेटाडीन मी दोन्ही ग्लासमध्ये थोडं थोडं टाकतो तुमच्यासमोर. तर हे एक प्रकारचं टॉक्झिन आहे. असं समजूया की तुमच्या शरीरामध्ये शिरलं. हे टॉक्झिन आपल्या शरीरातून बाहेर काढायचं. तर हे टॉक्झिन बाहेर काढण्यासाठी आपण जर साधं पाणी पिलो, आपण जे घरी पितो हे आरोचं पाणी, हे जर पाणी पिलो हे टॉक्झिन निघालं का तुमच्या शरीरातून? नाही निघालं. परंतु ते पाण्यानं सुद्धा ते टॉक्झिनचा कलर घेतलेला आहे आणि ते टॉक्झिन तसंच तुमच्या शरीरामध्ये फिरत आहे. बरोबर आहे? परंतु मध्ये एक मुंबईचे डॉक्टर होऊन गेले कोरोनाच्या पिरियडमध्ये. ते म्हटले की तुम्ही तुमच्या शरीरातलं जर टॉक्झिन काढायचं असेल तर तुम्हाला अँटीऑक्सिडंट खावे लागतील. मग कोरोनाच्या पिरियडमध्ये हे अँटीऑक्सिडंटच्या गोळ्या खाव्या. व्हिटॅमिन सी 500 रुपयाला एक स्ट्रीप होती. MC भरपूर जणांनी खाल्ल्या असतील. तर हे तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटचं काम करतं. तुमच्या समोर मी एक गोळी काढून दाखवतो. खरंच हे अँटीऑक्सिडंटचं काम करतंय का? ठीक आहे, एक गोळी मी त्याच्यामध्ये टाकतो. डॉक्टर आपल्या सगळे खरं सांगतो. बरोबर आहे? सगळं टॉक्झिन निघून गेलं, क्लिअर केलं. बरोबर आहे? हे गोळीचं काम पाण्याने केलं तर हे गोळीनं टॉक्झिन क्लिअर केलं. आता पहा पाणी गोळी खाणार का पाणी पिणार? ही गोळी तशीच आहे. कधी निघाल तुमच्या शरीरामधून माहित नाही तुम्हाला. आणि एक आजार बरा केला गोळी खाऊन म्हणजे तुमच्या शरीरातलं टॉक्झिन काढलं. त्याची जर ऍसिडिटी जर आपण चेक केली परंतु या गोळीनं तुम्हाला कसं बनवलं? ऍसिडिक बनवलं. बघा शरीरात कसं झालेलं आहे. एक टॉक्झिन काढून टाकलं परंतु दुसरा आजार शरीरामध्ये आला नाही गोळीमुळे. गोळीचे साईड इफेक्ट्स असतात ना. म्हणजे तुमच्या शरीराला कसं बनवलं? ऍसिडिक बनवलं. परंतु हे पाणी जे पितात त्यांच्या शरीराला काहीही धोका नाही. कारण हे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम करत नाही. तुमच्या शरीराला बघा एक कसा ब्ल्यू झोनमध्ये आहे आणि तुमच्या शरीराला काही नुकसान आहे का? टॉक्झिन तर काढलं परंतु तुमच्या शरीराला प्रोटेक्शन पण दिलं. तुमच्या शरीराला काहीही नुकसान नाही. लक्षात आलं? आता शेवटचा डेमो राहिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा. तो म्हणजे जो आपण भाजीपाला वापरतो. बरोबर आहे? सगळे भाजीपाला आपण घरी आणतो. रोज भाजीपाला आणतो. फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रूट्स आणतो. त्याच्यावर तर फवारलेलं औषध असतं. शेतकरी फवारतात. पेस्टिसाइड्स असतात. ते पेस्टिसाइड्स काढण्यासाठी आज तुमच्याकडे काय सोल्युशन आहे? काहीच नाही सोल्युशन. आपल्या मशीनमध्ये एक असं पाणी निघतं ज्या पाण्यामध्ये जर तुम्ही हे सगळा भाजीपाला जर 15 ते 20 मिनिटं जर भिजू घातला तर तुमच्या
भाजीपाल्यावरचं सगळं केमिकल काढून टाकतो. त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे कांदे आहेत? हा? 4 कांदे घेऊन ये फक्त 4 कांदे आणि बटाटे जर असतील आणि दोन बटाटे. तर इथं कॉर्नरवरून आम्ही येता थोडंसं टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. येत आहे ना कॉर्नरवरून ते आपण दोन इथं टाकूया. तिकडे हां रूम मध्ये एक 2 कांदे आहेत तर एक टाका ना. एक इकडे एक तिकडे. बटाटे पण एक इकडे एक इकडे. बस. विराज शांत बन. तिकडे काय तिकडे हा भाजीपाला तुम्हाला वापरायला भेटेल ना. ओके. तर आपण एका ह्याच्यात साधं पाणी टाकूयात, आपल्या घरचं पाणी. सर हे घेऊन जा तिकडे कळशी. हां इकडल्या ग्लासच्यामध्ये मी साधं पाणी टाकलेलं आहे. आणि एका ह्याच्यामध्ये आपल्या मशीनमध्ये विराज फक्त एक असं पाणी निघतं. हे ज्यावेळेस तुम्ही बटन दाबता, हे बटन खालचं. खालचं बटन दाबलं की एक स्ट्रॉंग अल्कलाईन आणि वेस्टेज पाईपमधून स्ट्रॉंग ॲसिडिक वॉटर मिळतं. वेळ वाचवण्यासाठी मी ऑलरेडी दोन काढून आणलेला आहे. ठीक आहे, मी समोर काढून पण दाखवू शकतो. तुम्ही जर म्हटले काढून दाखवा तर एका ह्याच्यामध्ये टाक. बेटा 2 मिनिटं शांत बस ना. जाऊ दे, ठेवली नाही. आवाज येतो. राहू दे लहान आहेत तो. राहू दे. लहान मुलांना पाहुणे आले का मग असंच होतं. त्याच्याशी संवाद साधत नाही आहे ना कोणी. ओके. तर हे सगळे पेस्टिसाइड्स आणि हर्बिसाइड्स जे असतात ऑइल बेस्ड असतात. कसे असतात? या बसा. आपलं जे ऑइल जे असतात आणि माझ्याकडे पहा तिळाचं तेल आहे. तिळाचं तेल हे आपण घरामध्ये वापरतो ना, शुद्ध घाण्याचं तिळाचं तेल आहे. त्या तिळाचा तेलाचा जो ग्रेड आहे त्या ग्रेडमध्ये हे सगळे फवारायचे जे औषधं आहेत ते बनवतात. तर हे तिळाचं तेल मी 2 ग्लासमध्ये टाकतो. सर्व पेस्टिसाइड्स हर्बिसाइड्स हे कशापासून बनतात? ऑइल पासून. ऑइलमध्ये. आता जर हे आपण साध्या पाण्यामध्ये जर धुतले तर काय होते पाहूयात. आपण साधं पाणी घेऊयात एका ह्याच्यामध्ये. हे एका ह्याच्यामध्ये मी हे साधं पाणी टाकलं. पहा ऑइलला काही फरक पडलाय का? ऑइल जसेच्या तसे काही पडलाय का? ऑइल काहीच फरक नाही पडला. या पाण्यामध्ये जर तुम्ही हा भाजीपाला धुवत असाल, ज्या ऑइल पासून हे पेस्टिसाइड्स हर्बिसाइड्स बनतात त्याला काहीच फरक पडत नाही. पेस्टिसाइड्स हर्बिसाइड्स हे साध्या पाण्यात धुतलं तर निघतील का? निघणार नाही.
आम्ही काय म्हणतो की तुम्ही या मशीनमधलं एक स्ट्रॉंग अल्कलाईन पाणी निघतं, जे खालचं बटन दाबलं की निघतं, त्या पाण्यामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटं तुमचा भाजीपाला रोज भिजू द्या. आज दिवसभरात जो काही भाजीपाला बनवायचा आहे तो 15 ते 20 मिनिटं काय करा, आपल्या भिजून ठेवायचं 15 ते 20 मिनिटं. तर हे पहा, आपलं पाणी ज्याच्यात मी भाजीपाला भिजू घातलं ते पाण्यात ते पहा व्हायला काय करतात, काय केलं त्यांनी व्हायला, तोडून टाकलं. ताक बनवलं, दूध बनवलं ऑइलचं, बरोबर आहे. म्हणजे ऑइल सगळं ब्रेक करून जातं, ऑइल ठेवलंच नाही. जर ऑइलचं असं हे दूध बनवत असेल पाणी, तर ह्याच्यावरचं पेस्टिसाइड्स हर्बिसाइड्स ठेवेल का, सगळं काढून टाकेल ना. ह्या पाण्यामध्ये काही ऑइलचा फरक पडला का, जसं तशी तरी बरी आहे. आपल्याकडच्या लोकांना फार आवडते तरी, काल खाली तरी आज गेले वरी, बरोबर आहे. तरी फार आवडते ना. परंतु हे पहा, त्या पाण्यामध्ये जर तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटं जर भाजीपाला भिजू घातला तर हे ऑइल काही सुद्धा ठेवत नाही. आणि हे आपण आता फक्त 5 ते 20 मिनिटच, 5 ते 6 मिनिटं झालेलं आहे. असं सुद्धा आपण घरी साध्या पाण्यात आहे. साध्या पाण्यात आणि हे जे आहे केंगेन वॉटर, पाच ते 6 मिनिटच आपण घेतलेलं आहे. धुळ्याच्या भाजीपाल्यामध्ये भरपूर केमिकल आहे. हे बघून घ्या. दिसतंय फरक. त्यांनी फक्त धूळ काढली. त्यांनी काय केलं, फक्त धूळ काढली. परंतु तुमच्या भाजीपाल्यामध्ये सर्व प्रकारचे केमिकल पेस्टिसाइड्स या पाण्यात आहे. की जेवढं जास्त पिवळं तेवढं जास्त केमिकल, तेवढे जास्त पेस्टिसाइड्स. आपण फक्त 5 मिनिटं भिजू घातली, हे जर 20 मिनिटं भिजू घातलं ना, सगळं पिवळं जरात पाणी निघून जातं. आणि हा भाजीपाला तुम्ही जर असा ठेवला, हा पहा अर्ध्या तासात काळा पडून जाईल. अर्ध्या तासामध्ये हा कसा होईल, काळा आणि खराब होऊन जाईल. परंतु हा 2 दिवस जरी तुम्ही असा ठेवला ना तरी असाच फ्रेश राहील, एकदम ताजा ताजा, एकदम फ्रेश. कारण ह्याच्यावरचं सगळं केमिकल निघून गेलं. आणि ह्या भाजी ह्याची कोथिंबीर ही कोणती आहे, आपल्या केंगेन वॉटरमध्ये, आणि ही साध्या पाण्यामध्ये, बरोबर. कशाचा वास येत आहे, ओरिजिनल कोथिंबीरचा येते का नाही, ह्याच्यात येत आहे का, तुमच्या समोर रिझल्ट आहे. कशाचा वास जास्त आहे, त्याचा जास्त आहे का नाही. म्हणजे ही ओरिजिनल तुमच्या अन्नाचा फ्लेवर, भाजीपाल्याचा फ्लेवर मेंटेन ठेवायला हे मदत करतं. त्याच्यात हे फार महत्त्वाचा टाईम आहे. आज आपण आपल्या फॅमिलीचं, आज तुम्ही कोणत्याही ICUमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या ICUमध्ये जा, पहा अर्धा चमचा बी पेस्टिसाइड्स हर्बिसाइड जे आहे ते जर तुम्ही औषध केलेला जर माणूस तुम्ही पहा ICUमध्ये, अर्धा चमचा जर ॲब्सॉर्ब झालं तर तो खलास होतो, जिवंत राहतो. परंतु याच्या माध्यमातून रोज नगभर आपल्या पोटामध्ये जात आहे. त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते जास्त आजारी बनतं, बरोबर. त्यासाठी हे फार महत्त्वाचं. मार्केटमध्ये एक सुद्धा प्रॉडक्ट नाही जो तुमचा भाजीपाल्यावरचं केमिकल काढेल. परंतु आपलं फक्त पाणी तुमचं भाजीपाल्यावरचं केमिकल सगळं काढून घेतं. ज्यावेळेस वरून हे पाणी निघतं त्यावेळेस खालून जे आहे हे पाणी निघतं, वेस्टेज वॉटर. आणि हे पाणी 1000 रुपये लिटर आहे. आणि दाताचे डॉक्टर
फक्त ह्या पाण्यासाठी मशीन घेतो. ह्या पाण्याने जर तुम्ही रोज वेस्टेज वॉटर ते पाणी घेतो. दाताचे डॉक्टर ह्या पाण्यासाठी मशीन घेतात. ह्या पाण्याने जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ गुळण्या केला तर दात एकदम चमकतील आणि तुमच्या दाताचं इन्फेक्शन म्हणजे किडणार नाही, तोंडाचा वास येणार नाही. तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. फक्त गुळण्या करून पहा. वेस्टेज वॉटर प्यायचं नाही, गुळण्या करायचं. फक्त गुळण्या करायचं. बाहेर टाकून द्या. त्या पेनात. तोंडाची दुर्गंधी, सगळे निघून जातात. किडलेला दात असेल तर दाताचे प्रॉब्लेम. असं वाटतंय का? फ्रेश वाटतं? सगळं तोंड एकदम क्लिअर होतं. तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे जर गेले तर हे पाणी अगोदर गुळण्या करायला देतात, पुन्हा प्रोसिजर करतात. बरोबर आहे? आपलं हे नॅचरल सॅनिटायझर आहे. नॅचरल सॅनिटायझर दुबई गव्हर्नमेंटनं रिकमेंड केलेलं आहे. नॅचरल सॅनिटायझर. हां, हे आपल्या गोळ्या करण्यासाठी गोळण्या करण्यासाठी हँड सॅनिटायझर म्हणून वापरू शकता तुम्ही. हे फरशी क्लीन करण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला फिनाईल वापरायची गरज नाही. फक्त पाण्याने. फक्त पाणी. टॉयलेटमध्ये हार्पिक नाही वापरायचं, फक्त हे वेस्टेज वॉटर वापरायचं. तुमचं म्हणजे हार्पिक बंद, फिनाईल बंद, एकदम फरशी एकदम मस्त चमकणार. केसांमध्ये जर कधी उवा वगैरे झाल्या असतील, लिखा झाल्या असतील, हां चव अशी आंबट. हां, ते ॲसिडिक वॉटर आहे. ॲसिडिक वॉटर आहे. नॅचरल म्हणजे तुमचं वेस्ट वॉटर सुद्धा वाया जात नाही ह्या मशीनचं. वरून तर हे स्ट्रॉंग अल्कलाईन निघतं आणि खालून वेस्टेज ॲसिडिक वॉटर तुम्ही काढून टाकू शकतो तुमच्या. माउथ फ्रेशनर सारखं काम करतं. येस. माउथ फ्रेशनर जे आहे त्याच्यापेक्षाही चांगलं. माउथ फ्रेशनर म्हणजे काय त्याची फक्त चव अशीच लागते ना. हां अगं ताई आपण डॉक्टरकडे जातो ना, डोळ्याकडे दाखवून जवळ तुला हे सुरुवात आपण जातो बसवायला. लक्षात आलं. जवळपास सगळे डेमो झालेले आहेत. कसं वाटलं सर डेमो? म्हणजे हे मल्टिपल युजेसवालं मशीन आहे का नाही? बरोबर आहे. असं हे मशीन कोण वापरतं? श्री श्री रविशंकर त्यांच्या बँगलोरच्या आश्रमामध्ये 16 मशीन आहे. जॉनी दिवस त्याला कॅन्सर झाला, त्यांनी हीच मशीन बसवली. शिल्पा शेट्टीच्या घरी हीच मशीन आहे. वर्ल्डमधले सगळे सेलिब्रिटीज, क्रिस्टियानो रोनाल्डो, सगळे वर्ल्डमधले जेवढे काही सेलिब्रिटीज असतील, जॉन सिना असतील, क्रिस्टियानो रोनाल्डो असतील, सगळ्यांकडे हेच मशीन आहे. सगळ्यांकडे. असं हे मल्टीपर्पज मल्टी यूजचं जे मशीन आहे, तुम्हाला काय वाटतं असावं का नाही आपल्याकडे? बरोबर आहे. फार युजफुल असं मशीन आहे. एकच मशीन तुम्हाला भरपूर मल्टिपल युजेस आहेत. अशा हे पहा वेगवेगळ्या न्यूज. जपानी टेक्निक से केंगेन पाणी पियोगे तो रहेगे जवान. वेगवेगळ्या नॅशनल न्यूजमध्ये सगळं तुम्हाला पाहायला गेलं. त्या मशीनसाठी आपलं विहिरीचं पाणी चांगलं का नळाचं पाणी? नाही, सध्या कसं आहे, हे मशीन जे आहे TDS कमी करणारं मशीन आहे. त्याच्यामुळे तुमच्या पाण्याचा TDS किती आहे त्याच्यानुसार आम्ही रिकमेंड करतो. आता सध्या तुमच्याकडे आरो आहे, आरोपण आहे. हेच आरोचं पाणी ह्याच्यामधून फिरवायचं. आरोचं पाणी करायचं. म्हणजे डायरेक्ट आपण पहिला नळाचं पाणी घेऊन नळाचं पाणी लावू शकता तुम्ही. नळाचं पाणी अंदाजे माझ्या मते 200-250 TDS असेल नळाचं पाणी. नळाचं पाणी सुद्धा लावू शकतो. आम्ही त्याचं सेटअप करून देतो. तुमच्याकडे जर प्युअर नळाचा जर सप्लाय असेल तर तुम्हाला आरोची सुद्धा गरज नाही पडत. किंवा मग तुम्ही आरोलाही लावू शकता. माझ्याकडे कसं आहे, बोअरचा सप्लाय आहे. बोअरचं 500 TDS आहे. ह्या मशीनला 500 TDS नाही लागत. वेगळं मशीन असेल. हा? वेगळं मशीन. नाही, आपल्याकडे एक डिव्हाइस आलेलं आहे आता 4,500चं. ते नुसतं लावलं आणि तुम्हाला बाकी आरो सिस्टम बसवायची गरज नाही. सिस्टीम नाही त्यांना ते डिव्हाइस आपण लावू शकतो. पण यांच्याकडे आता तुमच्याकडे ऑलरेडी आरो आहे. त्याच्यामुळे ते आरोचं पाणी मी काय करतो, माझं आरोचं मशीनचं पाणी एका हंड्यामध्ये टाकून ते पाणी मी मशीनमधून फिरवतो. तसंही करू शकतो किंवा डायरेक्ट नळाचं सुद्धा फिरवू शकतो. तर असं हे मशीन जे आहे याचे 5 मॉडेल्स आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5.
त्याच्यामध्ये प्लॅटिनमच्या किती प्लेट्स आहेत त्याच्यानुसार त्या मशीनची किंमत आहे. तर हे जे तुमच्या समोर जे मशीन आहे हे 7 प्लेटवालं मशीन आहे. म्हणजे प्लॅटिनम या धातूच्या या मशीनमध्ये 7 प्लेट आहे. तर 7 प्लेटवाला म्हणजे -700 ORPचं पाणी देतं. त्याची कॉस्ट आहे 2,77,000 रुपये प्लस 1,500 रुपये कुरिअर चार्जेस, 2,77,500 किंमत आहे त्या मशीनची. हे मशीन 8 प्लेटवाला आहे. 8 प्लेट म्हणजे -800 ORPचं पाणी देतं. दिसायला सुंदर आहे, स्क्रीन टच आहे. त्याची कॉस्ट आहे 3,43,000 प्लस 1,500 कुरिअर चार्जेस, 3,44,500. कोणतंही मशीन सिलेक्ट करा. 25 ते 30 वर्ष आयुष्य आहे. कंपनीची 5 वर्षाची वॉरंटी आहे. काही जरी झालं तरी कंपनीचा इंजिनियर येतो. हे मशीन एकदम रफ अँड टफ आहे, काहीच होत नाही. 25 ते 30 वर्षे, कंपनीला 50 वर्ष झाली. 50 वर्षे जुन्या मशीनी अजूनसुद्धा आहेत. अजूनसुद्धा त्याच पद्धतीनं त्याच लेव्हलचं काम करतात. मेंटेनन्स काय असतं? मेंटेनन्स 0 मेंटेनन्स, काहीही मेंटेनन्स नाही. फक्त 2 वर्षातून एकदा तुम्हाला एक फिल्टर आहे इथं बाजूला, तो फिल्टर बदलावा लागतो 2 वर्षातून एकदा. हा फिल्टर जो आहे हा 2 वर्षातून एकदा बदलावा लागतो. हा फिल्टर 8,000 रुपयाला येतो. आता 10,500 आहे. हां, आणि हे जे आहे हे मशीन सांगतं तुम्हाला हे फिल्टर कधी बदलायचं. एक तर 25,000 लिटर झाल्यानंतर किंवा 2 वर्ष. परंतु आम्ही असं सेटअप करून देतो तुम्हाला की ह्याची अजून 1 वर्षानं लाईफ वाढते. बरोबर. आम्ही असं तुम्हाला एक सेटअप बनवून देतो. छोटंसं 5-6 हजाराचं सेटअप असतं. ते सेटअप आम्ही बसवून देतो. त्याच्यामुळे ह्याची अजून जास्त लाईफ वाढते. त्याच्यामुळे ह्याचा मेंटेनन्स काहीच नाही. आणि ह्या मशीनमध्ये कसं आहे, ॲटो क्लीन फॅसिलिटी आहे. मी लावतो. हे मशीन स्वतःला क्लीन करतं. तुम्हाला काही करायची गरज नाही. ॲटो क्लीन आहे. आणि 6 महिन्यातून एकदा फक्त डीप क्लिनिंग करावं लागतं, जे फार इझी आहे. मशीनला हात लावायची गरज नाही. वरच्यावरी एक सिट्रिक ॲसिड पावडर असतं, ते कंपनी मशीनसोबत तुम्हाला पाठवते. ते पावडर आम्ही शिकवतो. 6 महिन्यानंतर समजा तुमच्याकडे मशीन इन्स्टॉल झाली तर मी किंवा रजकोसजी तुमच्याकडे येऊ आणि 6 महिन्यानंतर तुमच्या मशीनचं क्लिनिंग करून देऊ. आम्ही 5 वर्ष तुमच्याबरोबर जोडलेलो आहोत. त्याच्यामुळं ते जे आहे डीप क्लिनिंग जे आहे तुम्ही एकदा पाहिलं तर ते तुम्हालाही घरच्या घरी करता येतं. म्हणजे तुम्हाला कोणाला टेक्निशियन बोलवायची गरज नाही पडत. पूर्ण शिकवून देणार. पूर्ण ते असं वर्षावरीच ते करता येतं डीप क्लिनिंग. ते केल्यामुळे काय होतं, तुमचं मशीन जे आहे अजून परत 6 महिने छान चालतं. म्हणजे -700चं पाणी देतं. कारण काय होतं, कालांतराने त्याच्यामधले जे प्लॅटिनम प्लेट्स असतात त्याच्यावर कॅल्शियम कार्बोनेटचा थर जमा होऊन ते थोडंसं हे होतं. तर ते काढण्यासाठी आपल्याला सिट्रिक ॲसिडचं डीप क्लिनिंग करावं लागतं. ते फार इझी आहे. तेवढा फक्त एक आहे, ते 6 महिन्यातून एकदा करावं लागतं. बाकी इतर मशीन स्वतःला क्लीन करते. असे हे 2 मॉडेल आम्ही घरच्यासाठी रिकमेंड करतो, घरी बसवण्यासाठी. तुम्ही या 2 पैकी कोणतंही एक मॉडेल सिलेक्ट करू शकता. तुमच्यासमोर ते मॉडेल आहे सध्या जे तुमच्यासमोर आहे, ते रजकोसजीचं मॉडेल आहे. त्यांना मी आज रिक्वेस्ट केली किंवा कुलकर्णी साहेबांचं इथं आपल्याला सकाळीच यायचं आहे, ते खास तुमच्यासाठी पाचोऱ्याहून मशीन घेऊन आलेले आहे. तर ते त्यांचं मॉडेल आहे. त्यांचं सेंटर आहे पाचोऱ्याला, टेंगेन वॉटर सेंटर आहे. ते रोज जे मशीन घेऊ शकत नाही ते त्यांच्याकडे सेंटरवर येतात आणि त्यांचं पिण्याचं पाणी घेऊन जातात त्यांच्याकडे. ते सेवा देतात पाचोऱ्यावासियांसाठी. गोळ्यामध्ये अजून सुद्धा सेंटर नाही, एक सुद्धा सेंटर. आपण सेंटर सुद्धा चालू करू शकतो. तुमचं ऑलरेडी आहे इथं जागा, ते सुद्धा ऑप्शन आहे. म्हणजे घरी सुद्धा वापरायला करू शकता आणि सेंटरसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. दुसरं हे 12 प्लेटचं मशीन आहे. हे आम्ही रेस्टॉरंट्स किंवा कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा मोठे जे आहेत त्यांच्यासाठी हे रिकमेंड करतो. हे 397चं मॉडेल आहे, अराउंड 4 लाखापर्यंत जातं. हे 4 प्लेट्स आहेत, 2,18,000. हे -400चं पाणी देतं, परंतु हे आम्ही रिकमेंड नाही करत. तुम्हाला घरी चांगले रिझल्ट्स पाहिजे असतील तर हे 7 प्लेट किंवा त्याच्यावरचं मॉडेल सिलेक्ट करायचं. हे सुद्धा 7 प्लेटचं आहे, परंतु स्टील बॉडी आहे. हे 2 मॉडेल सगळ्यात बेस्ट आहे. एकदा तुम्ही मशीन बसवलं की मी पाठवतो सगळं तुम्हाला काहीही बघायची गरज नाही. एकदम मस्त आहे. मेंटेनन्स काहीच येत नाही. कोणतंही मशीन सिलेक्ट करा, तो प्रत्येक मशीन 7 वेगवेगळ्या प्रकारचं पाणी देतो. 11.5 pHचं पाणी तुमच्यासमोर मी दाखवलं, भाजीपाल्याचं केमिकल काढणारं पाणी. ज्यावेळेस वरून 11.5चं निघतं त्यावेळेस खालून 2.5चं निघतं. ते गुळणा करायला किंवा सॅनिटायझर म्हणून यूज करू शकता. पिण्यासाठी 8.5, 9 आणि 9.5 असे 3 मोड आहेत पिण्यासाठी. तिथं ते ब्ल्यू बटन दाबलं की हे 8.5चं, 9चं आणि 9.5चं पाणी निघतं. आम्ही काढून दाखवतो पिण्यासाठी. 7 pHचं आपल्या घरात छोटं बाळ असेल किंवा ओल्ड एज पर्सन असतील, ज्यांना गोळ्या औषधं चालू आहेत, त्यांना 7 pHचं पाणी द्यायचं. लहान मुलांसाठी 7 pH. 6 pH ब्युटी वॉटर,
चेहरा धुण्यासाठी, केस धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी 6 pH पाणी वापरतात, ब्युटी वॉटर 6 pH. असं हे कोणतंही मशीन सिलेक्ट करा, वेगवेगळ्या 7 प्रकारचं पाणी निघतं, वेगवेगळ्या 7 प्रकारचं. तसं वाटलं हे मशीनचं सगळ्यात खासियत म्हणजे हे ISO 13485चं लायसन आहे. हे एक मेडिकल ग्रेडचं बनवण्याचं जपानचं लायसन आहे, ISO 13485. पहा, ओटीतला चाकू आणि घरचा किचनमधला चाकू क्वालिटीमध्ये फरक आहे का नाही? आणि जपानचं मेडिकल ग्रेडचं लायसन मिळवणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. ते ह्या कंपनीला आहे. हे कंपनी 1974 ते 2014 फक्त हॉस्पिटलसाठी देतं. 14 नंतर ह्यांनी कॉमन पब्लिकसाठी द्यायला चालू झालं आणि इंडियामध्ये 2015 साली लॉन्च झालं. आतापर्यंत जवळपास 3 लाख डिव्हायसेस भारतामध्ये दिलेले आहेत कंपनी. आणि बाकीचे तर इतर लायसन्स आहेतच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे आहे हे लायसन आहे. जपानच्या 6,500 डॉक्टरच्या असोसिएशननं टेस्ट करून मान्यता दिलेलं हे सर्टिफिकेट आहे की आम्ही हे मशीन टेस्ट केलेलं आहे. हे पेशंटसाठी तर चांगलं आहेच, परंतु कॉमन पब्लिकसाठी ज्यांना आजार नाही ते आजार न होऊ देण्यासाठी हे पाणी रोज प्रत्येकाने पिलं पाहिजे. त्याचं लायसन आहे 6,500 डॉक्टरच्या असोसिएशन. असं हे मशीन जे आहे एकदम व्हर्साटाईल मशीन आहे. माझ्याकडे मी जवळपास 1 वर्षापासून यूज करत आहे. घरी 7 प्लेटवालं मशीन आहे. राजपूतची सुद्धा त्यांच्या सेंटरच्या माध्यमातून 1 वर्षापासून हे मशीन वापरत आहे. कसं वाटलं सर डेमो? कसं कोणतं तुम्हाला आवडलं मशीन? 7 प्लेटवालं का 8 प्लेटवालं? घरगुती पाहिजे तर 7 प्लेटमध्ये 7 प्लेटवालंही चांगलं आहे, 8 प्लेटवालंही चांगलं आहे. हे सुद्धा रफ अँड टफ आहे 7 प्लेटवालं. तर एक शेवटचा मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. तर हे जे सगळे पाणी आहेत ते 3 बॉटलमध्ये भरलेले आहेत मी. ते 1 नंबरची बॉटल म्हणजे हे 11.5 pH आहे. 2 म्हणजे हे तुमचं नॅपकिन एक नॅपकिन आणा तुम्ही आणि तुमच्या 3 नंबर म्हणजे हे ब्युटी वॉटर आहे. ते 3 मी पाणी ह्या बॉटलमध्ये भरलेलं आहे. तुमच्यासमोर मी लाईव्ह दाखवतो. त्या आणतायत, नॅपकिन आणतायत. थांबा, त्यांचा एक फोटो काढून घ्या अगोदर. हा, आणि झाल्याच्या नंतर तुम्ही पण करून घ्या. तुमचा चष्मा काढा फक्त, चष्मा काढा फक्त. हा आता 1 नंबरचा जो आहे हा मी स्प्रे मारतो मॅडमच्या चेहऱ्यावर. थांबा, त्यांचं पण नॅपकिन येऊ द्या. हे नॅपकिन त्यांना देतात तात्पुरतं. तुम्ही पण घ्या. असे कुठे चेहरा पाहिला तुम्ही? सर फोटो काढा, सर फोटो काढा. 1 महिन्यामध्ये हे सर्व यांचा पण काढा. तुम्ही पण बसा बाजूला. हा, तुम्ही पण बाजूला बसा आणि डोळे उघडे ठेवा. आता हा 1 नंबरचा स्प्रे मारत आहे मी. डोळे उघडे ठेवा, डोळे उघडे. चालू आहे डोळ्यामध्ये. डोळे उघडे. फक्त पाणी आहे. विदिन सेकंड्स मी रिझल्ट दाखवला आहे. आता रगडून पुसा, त्या नॅपकिनने रगडून पुसा. असं एक असं रगडून पुसा. ओके, द्या यांना पण द्या. हा 1 नंबर म्हणजे 11.5 pH चा आहे. हा चेहऱ्यावरचा ऑइल वगैरे सगळं तोडून टाकतो. ऑइलीनेस वगैरे सगळं काढून टाकतो. हा, आणि जे ऑइल तोडल्याच्या नंतर म्हणजे आपले स्पोर जे आहेत स्किनचे ते ओपन करतं. हा, पुसून टाका. म्हणून त्यांना मी नॅपकिन आणायला सांगितला होता. नाही, ठीक आहे. हा 1 नंबरचा स्प्रे आहे. हे घ्या, हे द्या त्यांना. त्याच्यानंतर हा 2 नंबरचा स्प्रे. तुमचा चेहरा एकदम चमकत आहे. तुमचा चेहरा एकदम ग्लो आला. हा, नाही, आता अजून बाकी आहे. 2 नंबरचा स्प्रे आहे. हे सॅनिटायझर म्हणून आपण यूज करतो. तर आपण हातावर सुद्धा जीवजंतू असतात. हात घ्या तुमचा. हे हातावर सुद्धा सॅनिटाईज करण्यासाठी उलटे करा. आता 16 हात आहे. हा 2 नंबरचा स्प्रे मारत आहे. किती मारला तो? हा? किती मारला तो? हा तोच गोळा ज्याने आपण करतो ना
ते पाणी आहे 2 नंबर. हे स्किनवरती जास्त काम करतं, म्हणजे ज्याला बॅक्टेरिया. 3 आहे हा 1 नंबरचा मी तिथे ठेवतो. हे फंगल इन्स्पेक्शन, बॅक्टेरियल इन्स्पेक्शन्स, खाज, खरूज, खुजली, गचकरण, नायटा हे सगळं घालवतो. मॅडमच्या चेहऱ्यावर बिंदू आलेला आहे, हातावर घ्या, उलटे करा. हां, सॅनिटाईज कर. हां, आता याला हे करा, असं डिप असं, हे म्हणजे हां बस असं. पहिल्याने रगडून पुसायचं, दुसऱ्याने असं फक्त टिश्यू पेपरसारखं, आणि तिसऱ्या वेळेला पुसायचंच नाही, तसंच आतमध्ये पाणी झिरपू द्यायचं. तुमचा चेहरा एकदम ग्लो आला. आणि म्हातारपणाच्या वार्धक्याच्या सगळ्या निशाण्या घालवून टाकतो. नाही, अजून तिसरा बाकी आहे. हा हा, आता हा 2 नंबरचा मी मारला. आता हा 3 नंबरचा म्हणजे ब्युटी वॉटर. हे जे ब्युटी वॉटर आहे ते जर बटन दाबलं का नाही, रोज सकाळी चेहरा धुवायचा आहे. रोज सकाळी ते बटन दाबलं की पाणी येतं, त्याने चेहरा धुवायचा. मशीन पण क्लीन होते मशीन पण क्लीन होते आणि चेहरा पण धुतला चेहरा जातो. पण धुता येतो. प्लस तुम्ही केस धुण्यासाठी तेच पाणी वापरू शकता. शॅम्पू लावायची गरज नाही. शॅम्पू सारखं एकदम सिल्की आणि मऊ होते त्या पाण्याने जर तुम्ही केलं. आता 3 नंबरचा मी स्प्रे मारत आहे. मी मोठ्या बाटल्या ठेवल्या आहेत त्याच्यासाठी. असं आहे. हे छोट्या छोट्या बाटल्यांनी नाही, मोठा तो सलूनमधला स्प्रे असतो ना तेच आणले. मग माझ्या टेबलावरती कसं कोणी आलं त्यांना माहिती आहे, मग ते मारतात. फ्रेश म्हणजे आता तुमचा चेहरा जसा आपण म्हणजे जसं ऑइल लावलंय ना, चोपडलंय, तसं ते चेहऱ्याला शायनिंग येते. आता पुसून घ्या. थोडंसं नुसतं टॅप करा. नुसतं टॅप करा. हां, तसं राईट. तसं टॅप करा. आता चेहरा आणि आपला. हे वाटतंय बरं? बरोबर एकदम मऊ झालं. स्किन चेहऱ्याला लावा. तुमचं स्पिलिंग पहा. आणि यांचे जे अक्षर वगैरे जे आहेत ना, सरांनी मुलांना जेव्हा पाजलं हे पाणी, तर सरांच्या घरामध्ये तो रिझल्ट सरांना बघायला मिळाला अक्षरामध्ये. लँग्वेज चेंज करून टाकली मुलीची. रात्री दाखवलं. हे आपलं जे आहे ना, हे मशीनचं पाणी जे आहे तुमच्या ब्रेन सेल्सला हायड्रेट करतं. हा. ब्रेन सेल्सला चांगला हायड्रेट केल्यामुळे काय होतं, ब्रेन सेल्स हायड्रेट झाल्यामुळे तुमचं हँडरायटिंग सुद्धा इम्प्रूव्ह होतं. तर माझ्या मुलीचं क्लास टीचरची एकच कंप्लेंट होती, किंवा तुमच्या मुलीचं हँडरायटिंग सुद्धा. मग मी मशीन फिट केल्यानंतर 3 महिन्यानंतर पॅरेंट्स मिटिंगला गेलो मी आणि मिसेस. तर ते टीचर खास म्हटलं की तुमच्या मुलीचं हँडरायटिंग तर फार छान झालं यावेळेस, आणि तिचे ग्रेडसुद्धा वाढले. A+, झाले, 4ला झाली ती. तर मी म्हटलं असं कसं काय झालं तरी, आपण तर काही केलं नाही आणि फक्त मशीन बसवली होती 3 महिने. तर मी ती घरी आलो आणि तिच्या जुन्या वह्या सगळ्या काढल्या, म्हणजे डिसेंबर 2023च्या अगोदरच्या सगळ्या वह्या काढल्या आणि त्याचा फोटो काढला आणि आत्ताचा फोटो काढला. ते 2 फोटो कम्पेअर केले तर अक्षरशः दोन्ही याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज मला आला. हँडरायटिंग म्हणजे लहान मुलाचं जर हँडरायटिंग ते इम्प्रूव्ह करत असेल, इट मीन्स इट इज वर्किंग हॅविंग गुड इफेक्ट्स ऑन युअर ब्रेन ऑल्सो. तर आता तुम्हाला इन्स्टंट चेहऱ्यावर दिसत आहे फिलिंग, बरोबर आहे. हे सेकंदात रिझल्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही हे पाणी स्वतः प्याल पूर्ण फॅमिली, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही एनर्जी आहे, तुमच्या शरीरामध्ये ॲसिडिक बॉडी आहे, ती ज्यावेळेस चेंज व्हायला लागेल 3 महिन्यानंतर तुम्ही रिग्रेट होणार नाही. कारण 3 महिन्यानंतर तुमच्या पूर्ण परिवाराचं जे आरोग्य आहे ते एकदम टॉप गिअर होतं. कसं वाटलं डेमॉन्स्ट्रेशन? कसं वाटलं?
छान आहे चांगलं असं हे मशीन एकदम मल्टिपल युजेस मशीन आहे, मेड इन जपान आहे आणि त्याला काही सुद्धा मेंटेनन्स नाही, एकदम मस्त मशीन आहे. आणि सरांच्या माध्यमातून मशीन जर कधी घेतली तुम्ही तर सर एका वर्षामध्ये तुमची मशीन फ्रीसुद्धा करून देतात. तो सेकंडरी पार्ट आहे. हां. कसं आहे त्याच्यामध्ये एक रिकमेंडेशन मॉडेल आहे ते आम्ही सहसा सांगत नाही, कारण आपलं मेन प्रायोरिटी आहे फॅमिली. बरोबर आहे, तुमचं फॅमिलीचं आरोग्य चांगलं राहणं तो आपलं मेन प्रायोरिटी आहे. एकदा का तुम्ही घरामध्ये हे युनिट बसवले तर तुमच्या फॅमिलीचं आरोग्याची काळजी मशीन घेते. परंतु तुमचा जो काही 3 महिने समजा तुम्ही वापर तुम्हाला चांगले हेल्थ बेनिफिट्स मिळाले, तुमचे काही मित्र आहेत बरोबर आहे, त्यांनी तुमच्या माध्यमातून जर युनिट बसवलं तर अंदाजे एक 10 युनिट जर तुमच्या माध्यमातून जर गेले आपले धुळे शहरात तर तुमच्या ह्या मशीनची कॉस्ट जी आहे तेवढी तुमच्या अकाउंटला जमा होते. ते वाईट नाही, गुड पार्ट. म्हणजे रिकमेंडेशन मॉडेल कंपनी देतं तसं एक कंपनीच्या ह्या एकदा मशीन बसवलं की त्याच्यासोबत तुम्हाला युजर लायसन्स सोबत कंपनी डिस्ट्रीब्युटरशिपसुद्धा फ्रीमध्ये देते. त्याच्यामुळे त्याच्यात ते डिस्ट्रीब्युटर एक रिकमेंडेशन बोनस तुम्हाला मिळतो, तो सुद्धा चांगला पार्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही का म्हणतो घरात अगोदर बसवा, तुम्ही अगोदर त्याचा वापर करा. तुम्हाला जर फायदा झाला तर तुम्ही निश्चितच तुम्हीच सांगाल किंवा आम्हाला पण चांगला फायदा झालेला आहे ह्या पाण्यामुळे. निश्चित तो सुद्धा फार चांगला. कोणाचे काही प्रश्न असतील तुमचे असेल तर ते विचारू शकता. तर विचारू शकता तुम्ही सरांना. हा? सर, याचं जे प्राईस आहे आपले 7 प्लेटवाला आहे ना 2,77,000 प्लस 1,500 कुरिअर चार्जेस 2,78,500. हे कंपनीला NEFT करावे लागतात. NEFT किंवा चेक कंपनीच्या नावावर जमा करावा लागतो. त्यांना जमा केलं की 5 दिवसामध्ये मशीन तुमच्या घरी इथं ब्ल्यू डार्ट कुरिअरला येतं. इथं आलं की मी आणि राजपूतजी मिळून आम्ही इथं तुमचं इन्स्टॉलेशन करून देतो आणि हे सगळं कंपनीकडे आहे. माझ्याकडे काय नाही येतं, मी काय येतं माझ्याकडे मशीन तुम्ही जर आत्ता म्हणली मला पाहिजे तरी माझ्याकडे देण्यासाठी तुम्हाला नाही आहे मशीन. इन्स्टॉलमेंट नाही आहे. कसं आहे सर, आता तुम्हाला तुमचं बँक जे आहे लोकल बँक त्याच्यासोबत टायअप करून तुम्हाला पर्सनल लोन किंवा गोल्ड लोन काढून तुम्ही घेऊ शकता. परंतु एकदा का तुम्ही मशीन बसवलं ना तुम्ही 3 महिन्यामध्ये आय विल तुम्हाला काय नाही, तुम्हाला फक्त घरी मशीन बसवायचं आहे आणि तुमची जी काही मित्र कंपनी आहे त्यांना शुगर तुमची आता पहा तुमच्या दोघांची शुगर हे पाणी प्यायला चालू केल्यानंतर 3 months सध्याच्या गोळ्या आहेत तोच रोज चालू ठेवायचा. आत्ता फास्टिंग तुम्ही करायची आणि 3 महिन्यानंतर फास्टिंग एकदम जबरदस्त. तुमचं सगळे हेल्थ कम्प्लीटली नॉर्मल, शुगर असेल कोणताही आजार